हे बघा, मधमाशा जितक्या चांगल्या प्रकारे काम करतात तेवढं कुणीच काम करू शकत नाही आहे. परागीभवनासाठी मधमाशीची संख्या जेवढी जास्त असेल तेवढा आपल्याला कांदा बिजोत्वामध्ये फायदा होणार आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण कांदा बीजोत्पादन तंत्रज्ञानाविषयी माहिती घेणार आहोत. चांगलं बियाणं असन म्हणजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी या उक्तीप्रमाणे आपल्याला तंत्रशुद्ध पद्धतीनं कांदा बियाणं तयार करणं गरजेचं आहे. एक साईजचा कांदा, एक साईज कलर आणि एकदम छान प्रकारचा आकर्षक कांदा निर्मितीसाठी एक चांगलं बीजोत्पादन तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जमिनीच्या आरोग्याबरोबर न्यूट्रिशन आणि योग्य खत व्यवस्थापन जर असेल तर आपण निश्चितच कांदा बीजोत्पादनामध्ये एक चांगलं उत्पादन घेऊ शकतो. या कांदा बीजोत्पादनामधील महत्त्वाचं शुद्ध तंत्र जर म्हटलं तर परागीभवन हे फार महत्त्वाचं आहे. या परागीभवनासाठी मधमाशा जेवढ्या आपल्या प्लॉटवर असतील तेवढ्या परागीभवन चांगल्यारीत्या होत असतं आणि चांगल्यारीत्या परागीभवन झाल्यामुळं दाणी भरणे किंवा बीज उत्पादन अधिकचं होणार आहे. तर यासाठी निश्चितच परिसरामध्ये आपण शेतकऱ्यांनी तणनाशकाचा वापर करायचा नाही आहे, कीटकनाशकांचा वापर करायचा नाही आहे. एकदम चांगलं वातावरण ठेवल्यानंतर मधमाशा कशा प्रकारे आकर्षित होतील यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तंत्रशुद्ध मार्गदर्शनासाठी निश्चितच आपण संपर्क साधू शकतात. अधिक माहितीसाठी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.